रोहन, जरा जाऊन बघ ना बाहेर कोण आले नको ना ते. डार्लिंग, प्लीज तू बघ ना. मी नाश्ता लावते ना. अगं मग तुझ्या मम्मीला सांग ना बघायला. ए दिसत नाही मी पण खाते ना. हे का नाही म्हणत की खाऊन खाऊन फुगत चाललाय. माझ्या मुलीचं खाते तुझं नाही. हो. ओ तुम्हाला शक्य झालं तर मुलीलाही मटकावल तुम्ही. अरे नाही नाही, मला जर शक्य झालं ना तर सगळ्यात आधी मी तुलाच खाऊन टाकेन. अच्छा, म्हणजे रामायण महाभारतातल्या राक्षसिणींमध्ये अजून एक नाव ऍड होईल. रोहन हम्म. प्लीज जाऊन बघ ना बाहेर कोण आले ते. अरे नाही, अरे गुड मॉर्निंग सर. सासूबाई, मला वाटतं तुमचा कोणी नातेवाईक आलाय. अरे वा, या या आत या. नाशिकहून आलात? नाही, पण नाशिकला जायची इच्छा आहे. थोडे पैसे देता का? हा तर भिकारी आहे. मग तू असं का म्हणालास की माझा नातेवाईक आहे? आ सासूबाई, ह्याचा चेहरा तुमच्यासारखाच अकराळ विक्राळ आहे ना, म्हणून म्हटलं. मग जा बाबा, माफ करा. हे बघा ताई, काहीतरी द्या ना. ब्रेड बटर देऊन टाक त्याला. ब्रेड तर ठीक आहे, त्यावर बटर लावू नका. का? कारण आजकाल मी डायटिंग वर आहे. सॉलिड हायफाय भिकारी आहे. मग तुला हवंय तरी काय बाबा? पैसे बिशेच द्या, थोडेफार नाशिकला जायची इच्छा आहे. नाशिकला चाललायत? हं. मग ह्या नाही घेऊन जा ना. चला माई, दोघं मिळून भीक मागत नाशिक पर्यंत पोहोचूया. करेक्ट. ए, चल चल, जा. रोहन, ह्याला 1-2 रुपये देऊन इथनं वाटेला लाव लवकर. हा. चल मम्मी. नाही 200-300 रुपये तरी द्या ना अंकल. अंकल? अरे माझ्या आजोबांना एवढा दिसतोयस आणि मला अंकल म्हणतोस? नाही नाही बाळा. अरे मी काय भिकाऱ्याचा मुलगा वाटतो? नाही नाही भाऊ, थोडे ए, पैसे. मी काय तुझा भाऊ आहे? भाऊ पण नाही, मला पैशांची खूप गरज आहे, द्या ना हो. अरे तुला पैशांची का गरज आहे? डाएट करतोयस ना? मी तुला एक आयडिया देतो. नाशिकला जायचंय ना, चालत जा, पोट आपोआप कमी होईल. फार हसलात. हा. आता जरा वाकून खाली बघा बघू. का का का? जरा बघा तरी. ए, मला एकच पाय आहे आणि तुम्ही माझी थट्टा करताय, माझी मस्करी करताय. साहेब, मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही असेच आयुष्यभर लोकांची थट्टा करत राहाल. काय? आशाचा साखरपुडा मोडला? हो. अरे वा. अरे वा, कोण आहे तो नशीबवान? नशीबवान? हे तू काय बोलतोयस यार? का टोटून? मी काही चुकीचं बोललो का? अरे जो आपल्या आशाला सोडून निघून गेला तो नशीबवान कसा झाला यार? अरे यार, आशाची बॅच ज्याच्या मागणं गेली तो नशीबवान नाहीतर काय आहे सांग? काय बोलतोयस यार? आशा आपली कलिग आहे, आपल्या बरोबर काम करते, तिच्यासाठी थोडी तरी सहानुभूती दाखव. ठीक आहे, मग मी असं करतो, मी एक मोठासा बुके घेऊन येतो, हो. आशाला भेटतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. कॉंग्रॅच्युलेट? अरे पाषाण हृदय आहेस तू, पाषाण हृदय. अरे मित्रा, ही काय थट्टा करण्याची पद्धत झाली? अरे नाही यार, मी थट्टा कुठे करतोय, मी तर सिरियसली बोलतोय. हसतोयस त्या बिचारीवर? अरे सिरियसली हसतोय. एक मिनिट, कुणाची घंटा वाजली? हा फोन हो. हॅलो, हा इकडेच आहे. ओके सर, आत्ता येतो. ओके सर. चल, सरांनी बोलवलंय. चल चल. रोहन, बरं झालं तू आलास. Yes, sir. बाबा, कॅनडावरून आपली एक पार्टी येणार आहे, तेव्हा तू त्यांच्या बरोबर मीटिंग कर आणि डील फायनल करून टाक.
का सर तुम्ही कुठे चाललाय काय हो मी घरी चाललोय माझ्या बायडीला वॉमिटिंग होते ना अरे वा म्हणजे तुमच्या बायकोची तब्येत खराब झाली अरे यार अरे वा म्हणण्यासारखं काय रोहन अरे 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 याचा अर्थ तुम्ही बाप बनणार आहात कॉंग्रॅच्युलेशन काय तुला माहितीये गेले 3 महिने माझी बायडी लंडन मध्ये होती कालच परतली आहे अच्छा म्हणजे तुमच्या मदतीशिवायच ती आई होणार आहे अरे वा अरे रे कॉंग्रॅच्युलेशन त्यांना करायला हवं तुटून Yes, sir. हा काय पिऊन आला सकाळी I सकाळी? don't know. याला घेऊन जा घेऊन जा. एक चल, चल, सेकंड चल, डोंट चल. वरी सर मी मीटिंग करतो तुम्ही वॉमिटिंग करा काय पोपटनाचे ताता धैया तिखट मिरची खाऊन गबया सांभाळून सांभाळून बघ. बस 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 बस. पोचलोच घरी आपण पोचलोच सगळं नीट होईल काळजी करू नको बस बघू बस 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 शाबास. अरे 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 काय झालं मम्मी देवळाच्या पायऱ्यांवरून घसरली कशी अगं तुला तर माहितीये चष्मा लागलाय डोळ्याला पण ही लावत नाही लाज वाटते म्हणून एक पायरी चुकली त्यानंतर एकावर एक सगळ्या पायऱ्या घसरत गेली ओ माय गॉड पण डॅडी याचा अर्थ हा ना की तुम्ही मम्मीचा हात पकडला नव्हता अरे बरं झालं नव्हता पकडला नाहीतर माझंही आऊच झालं असतं. हाय बिटू हाय डॅडी हाव आर यू आय एम फाईन बेटा अरे हे काय झालं या टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या ऍड मधल्या प्रमाणे का विवळत आहे अहो काय सांगू मम्मा ना देवळाच्या पायऱ्यांवरनं पडली अरे वा पूर्ण 10 पायऱ्या घसरल्यावर मग थांबली ओ फक्त 10 पायऱ्या आणि काय हो एखादी पायरी तुटली तर नाही ना तुझ्या एक्स हसबंडला माझ्या डोळ्यासमोरून दूर घेऊन जा हो 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 मम्मी रोहन शी 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 तुम्हाला ना लाज वाटायला हवी अहो माझ्या मम्मीसाठी तुम्हाला सिंपती वाटायला हवी सिंपती सिंपथी मला तुझ्या डॅडींबद्दल वाटते का कारण रात्रभर त्यांना एकच काम करावं लागेल ना कसलं? बॉम्ब लावायचं तू पण ना रोहन कशाला हिंडलीस आता मी गपचूप जाऊन आतमध्ये झोपणार होतो राहू द्या डॅडी राहू द्या मम्मीला बा मी लावेन बस अगं नाही नाही असं नको करूस नाहीतर उद्या तूही यांच्यासारखी आऊच करशील डॅडी हा माझा प्रोग्रेस रिपोर्ट आहे अच्छा. यावर साइन करून टाका ना हो पण आधी तुझा प्रोग्रेस तर बघू दे रोहन ऍक्च्युली ह्याने प्रयत्न तर केला होता पण मम्मा सांगू नको डॅडी स्वतः बघतील हा. अरे 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 4ही सब्जेक्ट्स मध्ये फेल अरे वा बेटा व्हेरी गुड हॅलो रोहन तू कुठे आहेस रितूच्या घरी काय मी तुला सांगितलं होतं ना ऑफिस मधून सरळ घरी ये तू घरी तर ये चांगला धडा शिकवते तुला मग वाईट धडा का नाही शिकवणार डार्लिंग हाय कसं मूर्ख बनवलं मी कधीची ट्राय करत होते तुला हा ते तर आहेच जेव्हापासून आपलं लग्न झालं मी ट्रायल वरच तर चाललोय मम्मी दुपारपासून गायब आहे अरे वा काय? बाबा अरे रे म्हणजे असं तर नाही ना की आसपासच आहेत पण दिसतच नाही नाही रोहन ती ती दुपारी शॉपिंगला गेलीये तेव्हापासून ना कुठला फोन ना खबर शॉपिंग साठी दुबईला नाही ना गेल्या रोहन आज काय तुझा थट्टा करायचा मूड आहे का अरे तुम्हाला सगळ्यांना असं का वाटतंय म्हणजे असं आहे की सकाळपासून मी ज्यांच्याशी बोलतोय ते सगळे मला हेच म्हणतात की मी थट्टा करतोय मम्मी कुठे होतीस तू अगं मी अडकले होते कुणाच्या जाळ्यात मम्मी कुठे अडकली होतीस तू ट्रॅफिक जॅम मध्ये अगं, ह्या काय ट्रॅफिक जॅम मध्ये फसणार यांच्यामुळे ट्रॅफिक जॅम होतो मी तर शॉपिंग सेंटरच्या लिफ्ट मध्ये अडकले होते बाळा अरे वा अरे वा अगं पूर्ण 3 तास अडकले होते मी तिथे अरे रे फक्त 3च तास बघ ना कसं बोलतोय दुष्ट किती घाबरले होते मी तुम्ही का घाबरलात लिफ्ट मध्ये तुमच्या सोबत जे असतील ते घाबरले असतील ना बघितलं कसं तोंडाला येईल ते बडबडतोय अगं मी तर एकटीच होते लिफ्ट मध्ये जेव्हा त्या सटवीच्या घरनं येतो ना तेव्हा असाच काहीतरी बडबडत असतो सटवी कोण डार्लिंग सासूबाई तर इथेच आहे रोहन गप्पा बस नाही तर मी तुला चांगलाच बोचकारेन अगं नाही नाही असं नको करूस डार्लिंग तुझं नेल पॉलिश खराब होईल यू? भाग मिल्का भाग नक्कीच याच्या पहिल्या बायकोचा कट असेल हा मी आत्ता तिच्याकडे बघते मम्मी हॅलो हा मी रिंकू बोलतीये तू रोहनला काय पढून पाठवलंयस ग अरे एक्सक्यूज मी असली वायफळ कामं मी नाही करत हा अच्छा मग तो प्रत्येक गोष्टीवर उलटसुलट कमेंट्स का पास करतोय अगं पण ते उलट सुलट कमेंट्स इथेही पास करत होते म्हणजे असं की आज माझी मम्मी देवळाच्या पायऱ्यावरून पडली तर माहितीये काय म्हणाले तर देवळाची पायरी तर नाही ना तुटली वेल ही तर त्याची नॉर्मल कॉमेंट असेल ना अगं पण हडळकुटची माझा फोन कट केला काय म्हणत होती अगं मम्मा
म्हणत होती की ही तर रोहनची नॉर्मल कमेंट आहे. अगं ती नतद्रष्ट बाई आपलं वाईटच चिंते ना. पण मम्मा, रोहन तर असे नाहीयेत. कमीत कमी बिट्टू बाबत तरी ते असं कधीच नाही म्हणाले. तेच तर मामा, आधी मी एका सब्जेक्ट मध्ये फेल झालो तेव्हा डॅडी मला खूप ओरडले होते आणि यावेळेस तर व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, कीप इट अप. तेच तर. टोटून येस सर. ते रोहनचं कार्ट जर आज वाटेल ते बडबडलं ना तर मी त्याला उभ्या उभ्या डिसमिस करून टाकेन. रोहनचा कार्टा? बिट्टू, तुला सरांनी नोकरीवर कधी ठेवलं? अरे गधड्या बिट्टू नाही, रोहन, रोहन स्वतः. रोहन स्वतः? हा. गुड मॉर्निंग सर. हाऊ आर यू सर? तुमच्या बायकोची वर गेली. अरे वा. इडियट. आहे. अरे रे. हे बघ रोहन, मी तुला वॉर्न करतो, तू माझ्या बायडी बद्दल काही बोलणार नाहीस, कळलं? तिला एकटा सोड. कुठे सर? अरे काय कुठे? तुम्हीच म्हणालात ना तुमच्या वाईफला एकटं सोड, तर मी म्हटलं कुठे सर? अरे गेले एकटा सोड म्हणजे जस्ट लिव्ह हर अलोन, अंडरस्टँड? आय अंडरस्टूड, दॅट्स व्हाय आय आस्क्ड यू सर वेअर. एक्सक्यूज मी सर, यांना म्हणायचं तू काही बोलू नकोस. का नाही बोलायचं सर? मला सांगा मी काय चुकीचं म्हटलं? तुम्ही म्हणाला तुमच्या वाईफला एकटं सोड, मी म्हटलं कुठे सर? पण यू आस्क इन इंग्लिश, आय आस्क्ड यू वेअर. मग गेट आउट. कुठे सर? चल तू पण तुटून गपचूप इथे अरे उभा. पण तू गप, ऐक गप. मी अरे एकही मला- शब्द नको. अरे यार तू मला बोलू का देत नाहीस? मी असं काय केलंय? काय केलंयस? अरे हे विचार काय नाही केलंयस. तुझा तोंड बंद ठेव, झीप लाव त्यावर. अरे पण मी असं बोललोय तरी काय? सांग. काय म्हणालास? हा? अरे शब्दावर तू बॉसची थट्टा करत होतास आणि बोलतोस काय म्हणालास? काय? मी बॉसची थट्टा उडवत होतो? हो. ओहो, मला हे समजत नाहीये तुला असं का वाटतंय? का वाटते? हा? 1 मिनिट. हा? तुला काहीतरी झालंय. हा? तुला अरे- काहीतरी झालंय. अरे सोड यार, काही झालं नाहीये मला. झालंय. कोणीतरी चेटूक केलंय तुझ्यावर. अरे, मी तुला सांगतो, जर मला मुनमुनला शॉपिंगला घेऊन जायचं नसतं ना तर तुला मी एखाद्या मांत्रिकाकडे नेलं असतं. मुनमुन शॉपिंगला चालली? हा. अरे वा. खबरदार! ती माझी बायको आहे. ओके. माझ्या बायको बद्दल एक जरी शब्द वेडावाकडा बोललास ना तर माझ्यासारखं वाईट कुणी नसेल. ती मला सोडून निघून जाईल आणि मग मी तुझ्या घरी राहायला येईन. तिखट मिरची खाऊन गबया. टोटून, कोण? मी आहे यार, रोहन. कुठे आहेस तू? अरे मी तर तुझ्या घराच्या आत आहे. मी घराच्या बाहेर आहे. अरे तुझं घर आणि तू बाहेर काय करतो? साथ आहे ना रेड्या. अच्छा. तू ओ, याचा अर्थ तू अजून माझ्यावरती नाराज आहेस. हे बघ यार, मी आणखी कुणाचाही राग सहन करू शकतो मित्रा, पण तुझा नाही. ठीक आहे. पण आता तू इथून निघून जा. का? माझी बायको कुठल्याही क्षणी परत येऊ शकते. अरे यार, तू मला असा पळवतोय जसा एखादा नवरा बायको आल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडला पळवतो. ठीक आहे. तू इथे थांबू शकतोस. हा. हो, पण त्याआधी तुला मला एक वचन द्यावं लागेल. कोणतं वचन? तू आपल्या रिॲक्शन्सवर कंट्रोल ठेवशील. अरे तुला म्हणायचं काय? माझ्या रिॲक्शन्सवर कंट्रोल नाहीये. सकाळपासून बघतोय तू प्रत्येक वेळेस तोंड उघडतोस आणि माझ्या तोंडाचं पाणी पळवतोस. म्हणून तुझा आवाज कधी कधी क्रॅक होत असतो. मला तर वाटतं तू क्रॅक झालायस. अरे वा. गप्पा बस. Crack झाली. अच्छा. मुनमुन आली. अगं मुनमुन, कुठून येतेस तू? हॉस्पिटल मधनं. अरे कितवा महिना चालू आहे मुनमुन? मी माझ्या मम्मीला बघायला गेले होते. बरं मग त्यांना कितवा महिना चालू आहे? रोहन, काय झालं तुझ्या मम्मीला? तुटून तिचं हृदय ना अचानक जोरात धडधडायला लागलं. या वयामध्ये तिला हृदयाचा त्रास आहे. अरे वा. रोहन, जरा तोंड सांभाळून बोलत जा. अच्छा, बरं काय वय आहे तुझ्या मम्मीचं मुनमुन? 55 वर्ष. म्हणजे उम्र 55 की और दिल बचपन का. अच्छा मुनमुन, मला एक गोष्ट सांग, तुझी मम्मी किती दिवसांची पाहुणी आहे? काय? माझी मम्मी किती दिवसांची पाहुणी आहे? काय बडबडतोयस? अगं मुनमुन, मला म्हणायचं होतं की हॉस्पिटलची पाहुणी. रोहन, याच्या आधी की मुनमुन एखादी वस्तू तुझ्या डोक्यात घालेल, तू जा रे. अरे हो, गोष्ट सांगायलाच जातोय रे. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव मुनमुन, 55 काही कमी वय नाहीये. तुझ्या मम्मीने भरपूर जग पाहिलंय. आता तर त्यांना अरे यार, खूपच लवकर तुझी सासू जाणार आहे. कॉंग्रॅट्स. अरे वा. अरे तू जा. मुनमुन, जर काही गरज भासली तर मला फोन कर, अर्ध्या रात्री मी येईन. अरे तू जा. लागलं का?
अरे वा. काय समजतेस काय स्वतःला हा? आणि तू काय समजतेस ग स्वतःला? हे बघ, रोहनच्या थ्रू माझ्या ममाची थट्टा करायचा तुला काही अधिकार नाहीये. आणि तुला सुद्धा रोहन कडून माझी थट्टा करण्याचा काही हक्क नाहीये. बोलू नकोस, तोंड वर करून बोलू नकोस. ए, शांती, शाणे, जास्त- शांती. आमच्यापैकी कोणीही शांती नाहीये. ओके. काय सांगायचं होतं टुटून? अरे मी हे सांगायला आलो होतो की आंटी गप्प बसल्या तर मी सांगतोय की तुम्ही आपापसात भांडू नका. ही रोहनला भडकवत असते यू नो. हिचं तर काही ऐकूच नकोस. हिनेच रोहनचा ब्रेन वॉश केलाय. हडेल कुठची? सटवी. अरे सटवी? अरे चुप चुप. बघा, यात ना तुझी चूक आहे ना तुझी चूक आहे. रोहन ऑफिस मध्ये सुद्धा असंच वागतोय. काय? हो, बॉस तर त्याला डिसमिस करायचं म्हणतायत. काय सांगतोयस काय? बॉस तर त्याला डिसमिस Shut कर. up. आता पुढे बोल. खरं तर काय आहे की रोहन आजकाल वेडेचाळे करतोय. प्रत्येक गोष्टीवर उलटी रिॲक्शन देतोय. जिथे त्याला रडायला हवं तिथे हसतोय आणि जिथे हसायला हवं तिथे अरे 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 करतोय. एक्झॅक्टली असेच वागतायत ते. हो गॉड, काय झालंय माझ्या रोहनला? मला वाटतं कुठल्या दुष्ट बाईची नजर लागली माझ्या रोहनला. अगं, दुष्टबाई म्हणताना माझ्याकडे का बघतेस? बघायचं तर आरशात बघ, आरशात. अरे अरे बास करा. आणि मला हे सांगा की हे सगळं सुरू कधी झालं? म्हणजे हे की कुठली अशी घटना, कुणी असा माणूस किंवा कुठली एखादी सिच्युएशन तुम्हा लोकांना आठवते का की ज्यामुळे रोहन असा विचित्र बिहेव करतोय? नाही. माझ्या घरात तरी असं काही नाही झालं. यांचं काही मला माहिती नाही. हो, काल सकाळी भिकारी आला होता इथे. अच्छा. हो, एक लंगडा भिकारी. आणि रोहन बरोबर त्याची बाचाबाची पण झाली. हो, आणि त्या भिकाऱ्याने त्याला शापही दिला होता. शाप? कसला शाप? माहित नाही, आम्ही आत होतो म्हणून कळलं नाही. काय शाप होता? शाप काय होता? ए, परत आम्हालाच काय विचारतोय? नाही तुम्हाला नाही विचारतोय स्वतःलाच. फक्त बघतोय तुमच्याकडे. मिळालं उत्तर, मिळालं मला. काय? अरे तो लंगडा भिकारी, त्याला ओळखतो मी. तो तर वेडा आहे. त्याला कोणी बिग नाही टाकत. तो जे तोंडाला येईल ते बडबडत राहतो. अरे बाबा, तरी पण टुटून त्याचा रोहनशी काय संबंध आहे? आता हे बघ, काय झालं असेल, रोहनशी त्याचं वाजलं असणार. तो त्याला काहीतरी बोलला असणार आणि मग रोहनने नकळतच त्याचा शाप सिरियसली घेतला असणार. अरे तू काय बोलतोयस? आम्हाला काहीच कळत नाहीये. तुम्हाला कळायची काही गरज नाहीये. रोहनला सुधारण्याची एक आयडिया मी देतो. दिस इज द स्टोरी. तुम्हाला कळलं ना आता? ओके. अरे बेल वाजते बेटू, दरवाजा उघड. जा. हा, कळलं ना तुम्हाला? डॅडी. मम्मा डॅडी रेडी? हा, उघड. हाय बिट्टू. हॅलो डॅडी. अरे हाय रितू, कशी आहेस तू? हाय रोहन. अय्या रोहन, तुम्ही कसे आलात? तुम्हा दोघांना झालाय काय? मी जेव्हा येतो बिट्टू उड्या मारायला लागतो की डॅडी आले. आणि रितू तूही विचारतेस ना की रोहन आलात का तुम्ही? आज तुझ्या रंभेने इथे यायची परवानगी दिली तुम्हाला? रोहन आलात तुम्ही? आज तुमच्या रंभेने इथे यायची परवानगी दिली तुम्हाला? ओके. ओ माझी रंभा, आय मीन रिंकू नाहीये घरात. अरे वा. आणि माहितीये माझ्याकडे डुप्लिकेट चावीही नाहीये. अरे वा. अरे, आणि तिचा मोबाईलही लागत नाही रितू. अरे वा. ओहो, तुम्ही लोकांनी अरे वा काय चालू केलंय? अरे तुझ्याकडनंच शिकलोय. काल जेव्हा तू ऐकलंस मी मंदिराच्या पायऱ्यांवरून घसरले तेव्हा तू काय म्हणालास? अरे वा. रितू मला ना खूप भूक लागल्या का डार्लिंग? अच्छा, मग जा ना, बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या. म्हणजे आम्हा सगळ्यांचं खाऊन झालंय ना. काय म्हणजे रितू तुला वाटतंय की मी उपाशीच झोपी जावं? नाही, तुला उपाशी झोपायची काय गरज आहे? तू उपाशी जागूही शकतोस. अरे तुम्हा लोकांना काय झालंय काय? असं विचित्र का वागताय तुम्ही लोक? अहो, कुठे आम्ही विचित्र वागतोय रोहन? आम्ही तर तुमच्याप्रमाणे वागतोय ना. हा रिंकू. ओ सासूबाई तुम्ही आहात? अरे 2 वेळा येऊन गेलो मी, पण काय करणार, माझ्याकडे डुप्लिकेट चावीच नाहीये ना. अरे वा. तुम्ही अरे वा काय सासूबाई, माझं घरात शिरणं मुश्किल झालंय आणि तुम्ही अरे वा करताय. मग घराबाहेरच राहा. तुम्ही शुद्धीवर तर राहत ना? नाही, जमिनीवर आहे. ओहो, तुम्ही काय अजब उत्तर देताय माझ्या प्रश्नांना. थँक्यू सो मच. काय मला सांगा, रिंकू घरी आहे? रिंकू ती तर पळून गेली. काय? हॅलो ओफो. अरे काय चाललंय माझ्या बरोबर? सगळेजण माझ्या बरोबर असा विचित्र बिहेव का करतायत? तुला माहिती आहे रितू, रिंकू घरातून पळून गेली. हो, मलाही पळून जायला हवं आता. हो, दरवाजा उघड आहे. पळा. काय? ओहो, अरे त्या टाळी. बाजूला वा. रिंकू
रिंकू रिंकू डार्लिंग. ओ कुठे आहे रिंकू? ती तर पळून गेली. सासूबाई काय बरळताय तुम्ही? अरे तू तर म्हणायला पाहिजे अरे वा खूप छान झालं पळून गेले ते. ओहो थट्टा करू नका. सांगा ना कुठे आहे रिंकू? अरे मला काय माहित. तुम्ही पण ना नको त्या वेळेस थट्टा करता. हा आता कळेल मला. बेल वाजतीये. आता कळलं. ती तर फोनच उचलत नाहीये. ओफो. आली जा दरवाजा उघडा. अरे मी म्हंटल ना ती पळून गेली. जा तुझी दुसरी बायको असेल. जा दरवाजा उघड. जा हो. अरे काय झालंय काय? बहुधा मुलगी पळाली या धक्क्याने सासूबाईनं वेळ लागलाय. रिंकू तू असोय. बरं झालं हरकत नाही. ये 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 बरं झालं तुटून तू आलास. परत झालं मी आलो म्हणजे नेहमी मी येतो तेव्हा वाईट होतं. अरे तसं नाही यार. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय. सासूबाई म्हणतात की रिंकू कुठेतरी पळून गेली. अरे वा अरे? आता तू आरामात तिसरं लग्न करू शकतोस. अरे यार तू पण त्यांच्यासारखाच रिॲक्ट करतोयस. कोणासारखा? माझ्या दोन्ही बायकांच्या घरातल्यांप्रमाणे. कसं? कसं म्हणजे हे असं जेव्हा मी काही बोलतो तेव्हा ते तुझ्यासारखीच उलट रिॲक्ट करतात. अरे वा. अरे हे बघ रिंकू रोहन तर इथेच आहेत. रोहन रिंकू बरं झालं तू घरीच सापडलास. मी तर घरीच होतो. तुझी वाट पाहत होतो. कुठे गेली होतीस तू? मी कुठेच गेले नव्हते. हो पण आता जाणार आहे. कुठे? नाशिकला माझ्या बरोबर. अरे तू इथे का आलास? मी सांगते रोहन मी सांगते. काय ना की बाबांनी आम्हाला शाप दिलाय की आम्ही आमच्या पतीला सोडून जाऊ आणि संन्यासी बनून राहू. म्हणून आम्ही बाबांबरोबर नाशिकला चाललोय. आणि रोहन आज तर तुमचा अंतिम संस्कार. काय? नाही म्हणजे मला म्हणायचं की आज तुमचं अंतिम दर्शन घ्यायला आलोय आम्ही रोहन. अगं रितू तुम्हा दोघींना वेळ लागलाय. हा बाबा बिबा कोण नाहीये. हा एक नंबरचा पाखंडी आहे. याची थाप खरी मानली तुम्ही. हा तर लंगडा पण नाहीये. हे बघा पाहिलं. ह्याच्या शापाचा परिणाम तुमच्यावर होऊ कसा शकेल? का नाही याच्या शापाचा परिणाम तुझ्यावर होऊ शकतो तर त्याच्याच शापाचा परिणाम या दोघींवर का नाही होणार? अहो सासूबाई जर तुमचा परिणाम माझ्यावर होत नाही तर ह्याच्या शापाचा परिणाम कसा होईल? मी तर तुम्हा लोकांची थट्टा थट्टा कदाचित तू करत होतास रोहन पण आम्ही नाही करत आहोत. आम्ही तर जातोय. काय? रिंकू नाही प्लीज असं करू नकोस तू. हा रितू प्लीज असं नको करू यार. तुम्हाला माहितीये तुम्हा लोकांशिवाय मी जगूच शकत नाही. मी बर्बाद होईन ग. अरे वा.